काय सांगितलेलं तिला त्या रूमच्या बाहेर पडू द्यायचं नाही. आणि तुला काय वाटलं तिला रूम मध्ये लॉक केलं म्हणून ती गप्प बसणार? बोलू शकते ना ती, तर ती आरडाओरडा करणार, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणार. हो मग तेच केलं तिने. हो तेच होऊ द्यायचं नव्हतं ना तारा. पण मग मी अजून काय करायला हवं होतं वहिनी? हा, मी पुरेपूर प्रयत्न केला होता, मी सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाच होता. पण अमृता वहिनी घरात होत्या, त्यांनी आवाज ऐकला आणि गेल्या त्या दार उघडायला. गेली ती पळून. आता मी काय करायला पाहिजे होतं मग? अगं पण काय झालं शेवटी, ती गेलीच ना ऑफिसला आणि तेच होऊ द्यायचं नव्हतं तारा. तुझ्यामुळे ती शिवानी किती बोलली, मला वैतागली माझ्यावर. वहिनी हे बघा, मला तर आधी काहीच इंटरेस्ट नाही याच्यात. तर तुम्हाला सगळं कळतं ना, मग तुम्हीच करायला हवं होतं हे काम. हॅलो, इंटरेस्ट वगैरे नाहीये, बोलायचं नाही. तुला बेनिफिट होणार होता म्हणून तू सहभागी झालेलीस ना. आणि मला इतर काम होती, मी तिकडे बिझी होते, कळलं? नाही तर मीच केलं असतं. पण ती पोहोचली कशी ऑफिसला? म्हणजे कशी गेली ती? तो इडियट बबलू तो घेऊन गेला. मग आता काय करायचं? काहीच करायचं नाही. आणि तू तर अजिबात काही करू नकोस, नट्टबट्ट कर. शिवानी बघेल तिला काय करायचं ते. पण तारा, एका अर्थी खूप बरं झालं आपला प्लॅन सक्सेसफुल नाही झाला ते. का विचार? कारण जर आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर नेमकं त्या शिवानी कारखानीसच्या मनात काय सुरू आहे, तिचं हे सगळ्या करण्यामागचा हेतू काय आहे हे कधीच कळलं नसतं. पण आत्ता परफेक्ट टायमिंग आहे तिच्या मनातून काढून घेण्याचं की ती काय विचार करते. म्हणजे असं की तारा, जर का ही मूर्ख मुलगी घरातून बाहेर पडली नसती आणि ऑफिसला गेली नसती तर प्लॅन सक्सेसफुल झाला असता, बरोबर? मग शिवानीने दुसरा प्लॅन केलाच नसता, कळलं? आणि जर दुसरा प्लॅन केला नसता तर तिचं इंटेन्शन काय हे कळलं नसतं. पण आत्ता ती पुन्हा एक नवीन प्लॅन करणार आणि त्या प्लॅन मधून तिचं हे सगळं करण्यामागचं हेतू काय आहे हे मला काढता येईल. म्हणजे हे परफेक्ट टायमिंग आहे. तिला ना बोलतं करायला हवं, तिच्या मनात काय ना हे काढून घ्यायला हवं. आणि तुम्ही काय बडबडताय? कसला गेम, कसला प्लॅन? तू बघ, खूप मजा येणार. बघ फक्त, मी आलेच. आता डोक्यावर पडलेत का? काय चाललंय यांचं? सतत प्लॅन, सतत प्लॅन. यांचं पण डोकं फिरलं आणि आता माझं पण डोकं फिरवतं.